किस्से हैं, बातें हैं और बहुत कुछ, हम हैं, हमारे वादे हैं और बहुत कुछ। फिर मिलेंगे और मिलते रहेंगे कि इसी प्रॉमिस के साथ लो मैं फिर आ गया। उषा ताई के इंटरव्यू का पार्ट 1 सभी ने खूब एंजॉय किया है, तो आइए अब उसी इंटरव्यू का देखते हैं पार्ट 2। छत्तीसगढ़ची टीम आहे, दे आर रिअली व्हेरी कमिटेड पीपल। आणि छत्तीसगडच्या टीम मध्ये पुन्हा असं आहे की छत्तीसगड राज्य म्हणून गरीब राज्य आहे असं सगळ्यांना वाटतं, पण आश्चर्य म्हणजे ते इतकं समृद्ध आहे की प्रत्येक गावामध्ये त्यांच्याकडे कशी परंपरा आहे, ती खूप सुंदर परंपरा आहे। आता त्याला थोडासा प्रॉब्लेम तयार झालेले, कारण लोक सगळं सरकारने केलं पाहिजे असं म्हणतात, पण पूर्वापार त्यांच्याकडे अशी एक पद्धत होती की गावागावामध्ये त्यांनी मानवनिर्मित तलाव तयार केलेले आहेत। त्यामुळे कोणत्याही गावामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला 3 ते 4 किंवा किमान 2 तलाव लोकांनी बांधलेले दिसतील, म्हणजे लोकांनी खणून तयार केलेले आहेत। त्यामुळे कुठेही पाण्याची समस्या तिथे नाहीये आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या राज्याला धान का कटोरा असं म्हणतात। मोठ्या प्रमाणावर तिकडे तांदूळाची निर्मिती होते आणि देशभर तो तांदूळ पाठवला जातो आणि मोठ्या प्रमाणावर त्या तांदळाची निर्यात सुद्धा केली जाते इतर देशांच्या मध्ये। मध्य प्रदेश एक अतिशय समृद्ध राज्य आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने एकदम रिच राज्य आहे। तिथे तुम्ही म्हणाल त्या गोष्टी आहेत, म्हणजे तिथे संगमरवरी, जबलपूरचे हे आहेत स्त्रोत तयार झालेले आहेत, तिथे सांची आहे, तिथे राजा भोजने 6व्या शतकात बांधलेलं अतिशय सुंदर शिवालय आहे आणि संपूर्ण म्हणजे मध्य प्रदेश पर्यटन खात्याने जी ऍडव्हर्टाइजमेंट डीडी चॅनलवर आपल्याला दाखवतात की का मध्य प्रदेश राज्याला आपण भेट द्यायला पाहिजे, तर ते एकदम योग्य अशी ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी मध्य प्रदेश बद्दल केलेली आहे। मध्य प्रदेश सरकारने आपल्या बरोबर जे काम केलं 2005 आणि 2006 मध्ये, त्याच्यामुळे त्या राज्याच्या एकूण वाचन क्षमतेमध्ये लहान मुलांचा जो बदल घडलेला आहे तो त्यांनी कन्सिस्टंट ठेवलेला आहे। म्हणजे नंतर त्यांनी आपल्याबरोबर काम नाही केलं, पण त्या कामाचा परिणाम अजूनपर्यंत आपल्याला झालेला दिसतो। म्हणजे 2009च्या असलमध्ये सुद्धा मध्य प्रदेश हे वरच्या रँकच्या राज्यांमध्ये दिसतं आणि ही सगळी जी हे सगळं क्रेडिट जे आहे ते मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचं आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे।